नमस्कार. अशी ही बनवा-बनवी मराठी हास्याचा अमर ठेवा. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मराठी सिनेमाच्या इतिहासात कोरल्या गेलेल्या एका कालातीत हास्यकृतीबद्दल. होय, ती म्हणजे अशी ही बनवा-बनवी. हा सिनेमा आला होता 1988 साली. त्या काळात मराठी चित्रपटांमध्ये सामाजिक विषय, नाटकांवर आधारित कथा आणि कौटुंबिक ड्रामा याचा भर होता. पण अशी ही बनवा-बनवीने काहीतरी वेगळं केलं. त्याने मराठी प्रेक्षकांना दिलं हसवणाऱ्या गोंधळाचं एक भन्नाट गिफ्ट. याची कथा आणि पात्र कोण होते ते बघूया. चित्रपटाची कथा आहे 4 मित्रांची. सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे हे सगळे एका छोट्या शहरात आपलं घर आणि स्थैर्य शोधत असतात. पण परिस्थिती अशी की ना नोकरी मिळते ना घर भाड्याने. तेव्हा ते एक योजना आखतात. खोटं बोलायचं आणि घर मिळवायचं. योजनेअंतर्गत ते स्वतःला नवरा, बायका, बहीण, भाऊ, नातेवाईक असं दाखवतात आणि मग सुरू होतो गोंधळांचा खेळ. एका घरात राहताना त्यांच्या खोट्या गोष्टींवर गोष्ट चढत जाते. प्रत्येक प्रसंगात नवा विनोद, नवा ट्विस्ट, हसत खेळत प्रेक्षकांना त्यांच्या गमती-जमतींमध्ये गुंतवून ठेवतात. आता कलाकारांचा जलवा असा की या चित्रपटात मराठीतील सर्वश्रेष्ठ विनोदी कलाकार एकत्र आले होते. सचिन पिळगावकर सर, अशोक सराफ सर, लक्ष्मीकांत बेर्डे सर, महेश कोठारे सर, प्रिया तेंडुलकर मॅडम, निपुण व्यास आणि सुदेश भोसले. लक्ष्मीकांत बेर्डेंची खोडकर शैली, अशोक सराफांची कॉमिक टायमिंग, सचिन सरांचा निखळ अभिनय आणि महेश कोठारे सरांचा गोंधळलेला चेहरा या चौकडीने प्रेक्षकांना अक्षरशः पोट धरून हसवलं. याचे संगीतारी संवाद असा की चित्रपटाचं संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी, तर गाणी गायली होती सुरेश वाडकर आणि आशा दिदी यांनी. अशी ही बनवा बनवी या शीर्षक गीतानेच लोकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. संवाद इतके नैसर्गिक आणि मजेदार होते की आजही लोकांना पाठ आहेत. उदाहरणार्थ, आता या कपाटातले कपडे सगळे आपलेच. हा संवाद बेर्डे यांनी थेट सेटवर इम्प्रोज व्हॉइस केला होता आणि तो हिटही ठरला. तांत्रिक बाजू आणि दिग्दर्शन बघूया. दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी हा सिनेमा अत्यंत साधेपणाने व अफाट कल्पकतेने केला होता. त्यांनी दाखवून दिलं की मोठा बजेट नसला तरी उत्तम कथा आणि अभिनय असला की सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करतो. या चित्रपटात कॉमेडी, सस्पेन्स आणि इमोशनचं जबरदस्त मिश्रण आहे, जे त्याला कायम ताजं ठेवतं. याची पडद्यामागची ज्या रोचक गोष्टी आहेत त्या जाणून घेऊया. पहिलं म्हणजे अशी ही बनवाबनवीची मूळ कल्पना एका इंग्रजी कॉमेडीवरून प्रेरित होती. पण सचिन यांनी तिला मराठी ढंगात इतकं सुंदर सादर केलं की ती पूर्णपणे आपलीच वाटली. दुसरं म्हणजे या चित्रपटातील 4ही नायक खऱ्या आयुष्यातही जीवाभावाचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या केमिस्ट्रीत खरी ओळख, खरी मैत्री जाणवते. तिसरं, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या संवादांवर त्या काळात थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडायचा. चौथं, एका गाण्याचं शूटिंग पावसात झालं तेव्हा सचिन यांनी म्हटलं, थांबवू नका, नैसर्गिक पावसातच शूट करू, आणि तो सीन इतका सुंदर जमला की तो चित्रपटाचा हायलाइट ठरला. पाचवं, चित्रपटाचं नाव आधी अशी ही गोष्ट ठरलं होतं. शूट दरम्यान सचिन म्हणाले, आपण सगळ्या बनवाबनवीच करतोय, तर सगळ्यांनी नाव ठरवलं अशी ही बनवाबनवी. सहावं म्हणजे बेर्डे सरांनी अनेक सीनमध्ये स्क्रिप्टपेक्षा जास्त संवाद बोलले. त्यांच्या नैसर्गिक इम्प्रोव्हायझेशनमुळे अनेक सीन प्रेक्षकांच्या आवडीचे ठरले. याची गुप्स ऐकून घेऊया. मजेदार चुका आणि किस्से आहेत यातही. पहिलं म्हणजे एका सीनमध्ये महेश कोठारे स्त्री वेशात होते. शूट संपल्यानंतर ते तसंच वेशात हॉटेलमध्ये गेले आणि लोकांनी त्यांना खरंच बाई समजून मागे घातलं. दुसरा म्हणजे एका सीन मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांचा डबल रोल चुकून एका फ्रेममध्ये एकत्र दिसला. एडिटिंग दरम्यान ती चूक झाकता आली नाही, पण लोक हसण्यात बुडाले असल्याने कोणी लक्षच दिलं नाही. तिसरं म्हणजे शूटिंग दरम्यान कॅमेरामॅनच्या मागून कुणीतरी चहा आणा असं ओरडलं. ते साऊंड ट्रॅकमध्ये रेकॉर्ड झालं. शेवटी एडिटिंग मध्ये शेवटच्या क्षणी ते कापावं लागलं. याचा यश आणि वारसा. अशी ही बनवाबनवी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. लोकांनी तो 3 ते 4 वेळा थिएटरमध्ये पाहिला. काही ठिकाणी तर रिपीट शो लावले जायचे, जिथे लोक संवाद पाठ करूनच हसायचे.
आजही हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर तितकाच लोकप्रिय आहे. नवीन पिढीनेही या चित्रपटावर प्रेम केलं, कारण हा सिनेमा फक्त हास्यकृती नाही, तर मैत्री, गोंधळ आणि आनंदाचं प्रतीक आहे. शेवटी असं म्हणावंसं वाटतं, की अशी ही बनवाबनवी ही फक्त एक कॉमेडी नाही, तर ती आहे मराठी सिनेमाची एक आनंद यात्रा. जिथे प्रत्येक क्षण हसवतो आणि प्रत्येक संवाद मनात घर करतो. जीवन थोडं बनवाबनवीचं असलं तरी चालतं, फक्त मन खरं आणि हसत राहिलं पाहिजे. तर आपणही हसत राहा आणि अशाच छान छान चित्रपटांची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.